हे दृश्य थेट आपण पाहतोय नवी दिल्लीतली ही दृश्य आहे कर्तव्य पथावरती सध्या आपण आलोय कर्तव्य पथावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे पाहतोय की आज कर्तव्य पथावरती परेड जी आहे ती होत आहे आणि अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं या ठिकाणी स्वागत झालंय भारताच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शनच आज या कर्तव्य पथावरती होणार आहे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा मान बहुमान जो असतो राष्ट्रपतींना भेटत असतो आपण ही दृश्य पाहतोय राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांना अभिवादन सुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर आता हे दोघे सोबत जे आहेत ते व्यासपीठावरती जात आहेत India and Indonesia, two nations that share millennia-old cultural and trade links with shared religious traditions of Buddhism and Hinduism and a strong treaty of friendship and strategic partnerships. In fact, India and Indonesia's multifaceted partnership stands as a cornerstone of regional security, economic growth and cultural diplomacy, with both nations well-positioned हे दृश्य सध्या आपण पाहतोय आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांना बोलवण्यात आले आणि तेच सध्या आपण पाहतोय राष्ट्रपती यांच्यासोबत चालताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय अगदी लष्कराच्या सोबत हे सगळे जण चालताना दिसत आहेत लष्करी अधिकारी त्यांच्या समोर चालत आहेत शासकीय जो संपूर्ण कार्यक्रम असतो त्या सगळ्या नियमांचं पालन करून सध्या आजचा जो प्रजासत्ताक दिन आहे तो पार पडताना आपण पाहतोय प्रमुख पाहुण्यांना घेऊन राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते व्यासपीठाकडे सध्या मार्गस्थ झालेले आहेत आणि आजचे प्रमुख पाहुणे म्हणजेच इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे आहेत साथ ही जन भागीदारी भी इस बार के समारोह के केंद्र में है इस वर्ष समारोह का थीम स्वर्णिम भारत विरासत और विकास है So as a part of the special invitees, we have a huge delegation from Indonesia, and of course we'll have their band and their marching contingent. And they have some beautiful memories and pictures to take back with them. And now the national anthem, the 21-gun salute, and the unfurling of the national flag. आणि यानंतर आता आपण प्रजासत्ताक दिनानिमित्ताच्या इतरही बातम्या आहेत त्यांचा वेगवार आढावा घेऊयात प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केलं वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी फडणवीसांनी ध्वजवंदन केलं सरकार स्थापन झाल्यानंतर यंदाचा फडणवीसांचा हा अगदी पहिलाच प्रजासत्ताक दिन आहे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं भिवंडी येथे संघाच्या कार्यालयात मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी शाखेतील पदाधिकारी सुरक्षा रक्षक तसंच गणमान्य नागरिक सुद्धा उपस्थित होते मोहन भागवत हे 23 ते 27 जानेवारी दरम्यान भिवंडीत मुक्कामी आहेत तर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सर्व मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात ध्वजवंदन सुद्धा केलंय नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा ध्वजवंदन केलं बुलढाण्यात 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री मकरंद जाधवांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झालं दरम्यान आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम सुद्धा होत आहेत तर बीडमध्ये 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झालं बीड शहरातील पोलीस मुख्यालयावरती हा शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला यावेळी पोलीस पथक स्काउट गाईड पथक एनसीसी पथक यांनी पथसंचलन सुद्धा केलं
प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळ्यात राज्याचे पणन आणि शिष्टाचार मंत्री तसंच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्री मुकेश माहुले साहेब असतील. मधून परेड निरीक्षणाकरिता तर नंदुरबारमध्ये सुद्धा पोलीस कवायत मैदानावरती ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं आणि यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या विविध पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. तसंच पोलिसांनी पथसंचलन सुद्धा केलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली. हे दृश्य अतिशय मनमोहक दिसत होतं. देशातील या महत्त्वाच्या इमारती तिरंगा रंगात रंगून गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सुंदर देखाव्यांचा लाभ प्रत्येक भारतीय दरवर्षी घेतात. मुंबईचं सीएसटी स्टेशन, मुंबई महापालिका, मंत्रालय आणि बीएससी अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत सुद्धा तिरंग्याच्या रोषणाईनं उजळून निघाली आहे. वेगवेगळ्या औचित्य साधून सीएसटी स्थानकावरती रोषणाई केली जाते. आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही रोषणाई करण्यात आली आणि अनेक मुंबईकरांनी या रोषणाईचा लाभही घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय इमारतींसह भारतीय काही महत्त्वाच्या स्थळांना सुद्धा आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध वरळी बँड्रा सीलिंग आकर्षक रोषणाई यावरती करण्यात आली होती आणि ही आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी सुद्धा केली. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्तानं पंढरपूर ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी तिरंगा ध्वजाप्रमाणेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी इथे झेंडू, शेवंती, कामिनी अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे इथले भाविक सचिन चव्हाण यांनी सजावट केली आहे. देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार रेल्वे स्थानकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासोबतच नगरपालिकेला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विंड और परकशन इंस्ट्रूमेंट्स का सुंदर तालमेल, 300 कलाकारों ने यह आह्वान किया और उधर आकाश में राष्ट्रपति भवन की ओर से 129 हेलीकॉप्टर यूनिट के मी-17 V5 हेलीकॉप्टर कर्तव्य पथ की ओर उड़ान भरते हुए फॉर्मेशन का नेतृत्व कर रहे हैं ग्रुप कैप्टन आलोक अहलावत राष्ट्रीय ध्वज के साथ. उनके पीछे थल सेना के ध्वज के साथ विंग कमांडर शैलेंद्र सिंह, विंग कमांडर रोहित तिवारी भारतीय नौसेना के ध्वज के साथ और विंग कमांडर विनय भारतीय वायुसेना के ध्वज के साथ उड़ान भरते हुए धरती आकाश सब ओर उत्साह के रंग. और आकाश से हो रही है पुष्प वर्षा. भव्य प्रारंभ गणतंत्र दिवस परेड का. गतिविधियां
जमीन में और आकाश पर। Kartavya Path, red and gold, with the musical instruments and players, and the pale blue sky, a beautiful backdrop for the red and gold that's showering from the sky. The showering of flower petals, customary, traditional, ceremonial, and auspicious. आज सूर्य देवता अपने पूरे तेज के साथ इस समारोह में मौजूद और कर्तव्य पथ पर सलामी मंच की ओर बढ़ते हुए आज की गणतंत्र दिवस परेड के परेड कमांडर लेफ्टिनेंट जनरल भवनीश कुमार, जनरल ऑफिसर कमांडिंग दिल्ली एरिया, दूसरी पीढ़ी के ऑफिसर लेफ्टिनेंट जनरल भवनीश कुमार ने 16 दिसंबर सन 1989 को पैराशूट रेजिमेंट में कमीशन प्राप्त किया। नेशनल डिफेंस कॉलेज के पूर्व छात्र जनरल ऑफिसर ने नवंबर 2023 में जीओसी दिल्ली एरिया का पदभार ग्रहण किया। तीनों सेनाओं के सर्वोच्च कमांडर राष्ट्रपति जी के सामने सलामी देने के लिए बढ़ रहे हैं परेड कमांडर। इस बार संयोग और गर्व की बात यह भी है कि परेड कमांडर के सुपुत्र परेड में अश्वारोही दल का नेतृत्व संभाल रहे हैं। परेड कमांडर लेफ्टिनेंट जनरल भवनीश कुमार। और आज की परेड के 2IC लेफ्टिनेंट मेजर जनरल सुमित मेहता, परेड 2IC, नेशनल डिफेंस एकेडमी और इंडियन मिलिट्री एकेडमी देहरादून के पूर्व छात्र मेजर जनरल सुमित मेहता सन 2010 में विशिष्ट सेवा मेडल से अलंकृत। आज की परेड के परेड उप कमांडर मेजर जनरल सुमित मेहता। परेड कमांडर और परेड 2IC के लिए बहुत बड़ा गौरव, सम्मान और दायित्व गणतंत्र दिवस परेड की अगुवाई करना। गणतंत्र दिवस समारोह और कर्तव्य पथ पर आगे बढ़ते हुए अपनी वीरता की विरासत दर्ज कराते प्रेरणा पुंज हमारे। तर दिल्लीमध्ये कर्तव्य पथावरती सध्या पथसंचलन सुरू आहे, त्याची अपडेट आपण वेळोवेळी घेत राहू। तुर्तास एक महत्त्वाची सध्या बातमी समोर येते। गुइलेन बॅरे सिंड्रोमनं राज्यात पहिला बळी घेतलेला आहे। सोलापूरच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय। सोलापूरचा हा तरुण पुण्यातल्या डीएसके विश्वधायरीमध्ये राहत होता। सीएस नारा हा तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करत होता। पुण्यातच या तरुणाला जुलाबाचा त्रास सुरू झाला होता आणि एका कार्यक्रमासाठी तो सोलापुरात गेला होता। तिथे त्याची प्रकृती आणखी जास्त बिघडली। 5 दिवस या तरुणावरती आयसीयू मध्ये उपचार सुरू होते, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आलंय। तर नागरिकांनी नेमकं काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भातील ग्राफिक्सच्या माध्यमातून अगदी सविस्तर माहिती आपण पाहूयात। तर पाणी उकळून थंड करून प्या किंवा बाटलीबंद पाणी वापरा। शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुवून घ्या। भाज्या आणि फळं चांगली धुवूनच मग खा। मांसाहार पदार्थ योग्य प्रकारे शिजवा। कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा।
तर ही महत्त्वाची माहिती आपण पाहतोय. GBS आजारावरती पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात सुद्धा मोफत उपचार केले जाणार आहे. GBSचे पुण्यात 74 रुग्ण सध्या आढळले आहेत आणि त्यापैकी 14 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत. तर 5 रुग्णांना आज डिस्चार्ज होणार असल्याचं कळत आहे. 50 बेड तर 15 ICU कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. मोफत उपचार या ठिकाणी होणार आहेत. पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची थोड्याच वेळात बैठक सुद्धा घेणार आहेत. खरं तर GBSचं केंद्रबिंदू हे पुणेच आढळून आलंय आणि म्हणून आता हा नवीन जो उपक्रम तो राबवला जातोय. कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार GBS रुग्णांवरती केले जाणार आहेत. यानंतर वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. सैफच्या घरातून तब्बल 200 बोटांचे ठसे मिळालेत आणि पोलिसांच्या अटकेत असलेल्या शहजादचे ठसे मात्र याच्याशी मॅच होत नसल्याची माहिती आहे. तसंच सैफच्या घरातल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आरोपी हा शहजाद नाही असा दावा शहजादच्या वडिलांनीच केला होता. धुळे तालुक्यातील मोहाडी परिसरात काही मांत्रिक स्मशानभूमीमध्ये यात्रेच्या वेळी अघोरी पूजा करत असल्याचा प्रकार समोर आलाय. परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अघोरी पूजा उधळून लावली. स्मशानभूमीमध्ये कापलेला बोकड, जिवंत कोंबड्या आढळून आल्या. तसंच मोठ्या प्रमाणात कापलेले लिंब आणि काही फोटोही सापडले. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं हा प्रत्यार्पणाला आता मंजुरी दिली आहे. भारत प्रदीर्घ काळापासून तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भात पाठपुरावा करत होता. राणा हा मूळचा पाकिस्तानी असून कॅनडाचा रहिवासी आहे. मुंबई विमानतळावरून 7.5 कोटींचं कोकेन जप्त करण्यात आलंय. टांझानियावरून आलेल्या प्रवाशाला मुंबई कस्टम विभागानं अटक केली आणि यावेळी प्रवाशाच्या पोटातून तब्बल 55 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बाजी मारत पुण्याच्या भाग्यश्री पंड हिने मानाची चांदीची गदा पटकावली आहे. भाग्यश्री पंड आणि कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीमध्ये भाग्यश्रीनं 2-4 अशा फरकानं बाजी मारली. क्रिकेट सामना दरम्यान एक चाहता मैदानाची सुरक्षा भेदत ऋतुराज गायकवाड जवळ गेल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी ऋतुराजनं सुद्धा त्याची थोडी मजा घेत त्याला पाठलाग करायला लावला. रणजी ट्रॉफी 2024-25 स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला सामना बडोद्या विरुद्ध नाशिकमध्ये झाला आणि या सामन्यात महाराष्ट्राचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करतोय. सर्वोत्तम T20 पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मिळालाय. विशेष म्हणजे सलग 3ऱ्या वर्षी हा पुरस्कार भारतीय क्रिकेटपटूला मिळालाय. ICC कडून 2024 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला जातो.